भीती कशाची वाटते? दादापाशी गुंड होते ना आजपर्यंत आम्हाला मारायला. शेतकरी पुत्राला गुंड होते शेतकऱ्याला मारायला. दादाच्या हातात गुंड गेले. दादाला भीती कशाची वाटते? आम्ही शेतकरी आहेत. सरकार घाबरले. सरकार तर घाबरलं पण दादा लय घाबरले. कृषी मंत्री यांचा राजीनामा मागताना जर माणसं मारहाण करतात त्याच्यापेक्षा स्वतंत्र का काय आहे सांगा या देशात. अरे ती मागे किती लोकांना मंडळ आहे. नाही, मीडियाला याच ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे. मीडियाला आतमध्ये प्रवेश नाहीये. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे याच्यावर? नाही, आम्हाला 10 लोकांना परवानगी दिलेली आहे. हा, काय तुम्हाला काय अडवलं काय गेलंय माहिती नाही, पण 10 लोकांची परवानगी मिळालेली आहे. ऑन कॅमेरा मीटिंग होणार आहे. बरं, ऑन कॅमेरा आता कॅमेरा आतमध्ये लावून केला नाही. कॅमेरा का अडवलंय आम्हाला पण माहिती नाही. तुम्हाला बाहेर अडवलंय त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कारण ऑलरेडी 10 लोकांची परवानगी मिळालेली आहे आणि आता यांनी अडवलेलं आहे. तुम्हाला बाहेर अडवलंय तर काय आज जाणार की नाही जाणार? मुख्यमंत्री राजू कसबे, क्रांतिकारी शेतकरी संघटना. विशाल भाऊ पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आता ते डेलिगेशन मध्ये काय ठरतं ते बघूया. विशालराव, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एवढी एकदम मारहाणात होत असेल तर त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही राजूदादांच्याकडे आलोय आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल. आम्ही शेतकऱ्याचे पुत्र होतो. बरं, आम्ही काय केलं? आम्ही काय केलंय का? आम्ही काय गुंड आहोत का काय? आम्ही बरोबर आहेत का? चोर आहेत का आम्ही? पोलिसांची दडपशाही आहे का? दडपशाही दादांना भीती वाटते का तुमची? भीती कशाची वाटते? दादापाशी गुंड होते ना आजपर्यंत आम्हाला मारायला. शेतकरी पुत्राला गुंड होते शेतकऱ्याला मारायला. दादाच्या हातात गुंड गेले. दादाला भीती कशाची वाटते? आम्ही शेतकरी आहेत. आम्ही मारेकरी नाही, मीडियाला सोडलं जात नाही, आवाज दाबला जातो. शेतकऱ्या दाबला पण मीडियाचा सुद्धा आवाज दाबण्याचं काम ही सरकार करते. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ही सरकार करते. 14,000 स्तंभाला सुद्धा मध्ये प्रेस नाही. ही खेळाची बाब आहे. शेतकऱ्यावर लाठी हल्ला करणारे मीडियाला सुद्धा मध्ये जाऊ देत नाही. ही स्वक्रांती काय आहे देशाची? आता ही लोकशाही आहे. हीच तुम्ही सांगा आता. हल्ला केला आणि दादाच्याच गुंडांनी पळलेल्या हल्ला केला म्हणून दादाला विनंती करायला दादा सुद्धा ह्या कार्यक्रमाला आले नाहीत. शेतकरी ही अंगात घाला आणि शेतकऱ्यांच्या पोरावर झालेला आहे हे विचारण्यासाठी आम्ही काय सांगायचं वाटण्याचं कारण हे काय की ही शेतकऱ्याचे पुत्र आता शेतकऱ्याची छावा ही रस्त्यावर उतरले. दादा घाबरले. सरकार घाबरले. सरकार तर घाबरलं पण दादा लय घाबरले. कारण हे काय की शेतकऱ्याच्या पोरावर जे पुराणघातक हल्ला झालाय त्याला का तोंड जावं म्हणून मीडियाला सुद्धा मध्ये येऊ देत नाही. ते आम्ही काय म्हणत होतो, मीडिया बरोबर आमची चर्चा करा. आमचा गुन्हा काय आहे सांगा. आमच्या शेतकऱ्याच्या पोराला राजीनामा मागताना कृषी मंत्री यांचा राजीनामा मागताना जर माणसं मारहाण करतात त्याच्यापेक्षा स्वतंत्र काय आहे सांगा या देशात. ओके. लोकशाही